नमस्कार. ओम साईराम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री साई सच्चरित्र या पवित्र ग्रंथातील 8व्या अध्यायाचे महत्त्व आणि त्यातील गोड कथा जाणून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला शिकवते की ईश्वर आपल्या भक्तीच्या भुकेला असतो, सोन्या नाण्यांच्या नाही. चला तर मग बाबांच्या चरणी नतमस्तक या कथेला सुरुवात करूया. या अध्यायात बाबांच्या सुरुवातीच्या काळातील वास्तव्याचे वर्णन आहे. बाबा शिर्डीत एका जुन्या मोडकळीस आलेल्या मशिदीत राहू लागले. त्यांनी या मशिदीला द्वारकामाई असे नाव दिले. बाबा म्हणायचे की ही मशीद भक्तांची सावली आहे. इथे येणारा प्रत्येक जण रिकाम्या हाताने जात नाही. बाबांचे राहणीमान अत्यंत साधे होते, पण त्यांच्या डोळ्यातून संपूर्ण विश्वाचे ज्ञान आणि प्रेम होते. बाबा दररोज गावातल्या 5 घरातून भिक्षा मागत असत. ते अल्ला मालिक अशी साथ घालत. लोकांकडून मिळालेले अन्न ते एका मातीच्या भांड्यात जमा करत. विशेष म्हणजे ते स्वतः जेवण्यापूर्वी तिथे येणाऱ्या कुत्र्याला, मांजरीला किंवा कावळ्याला आधी अन्न देत. यातून त्यांनी संदेश दिला की सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच आत्मा आहे. त्यांनी कधीही अन्नाची चव पाहिली नाही किंवा जातीभेद केला नाही. याच अध्यायात अफाट भक्तीचा उल्लेख आहे. बाबा जेव्हा सुरुवातीला जंगलात जाऊन बसत, तेव्हा बायजाबाई डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन त्यांना शोधत रानोमाळ फिरत असत. जोपर्यंत बाबांना जेवण भरवत नसत, तोपर्यंत त्या स्वतः काहीही खात नसत. त्यांच्या या निश्चर्य प्रेमापोटीच बाबांना तात्या कोते पाटलांवर म्हणजेच त्यांच्या मुलावर आयुष्यभर प्रेम केले. मित्रांनो, 8व्या अध्यायाचा सार हाच आहे की अहंकार सोडा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण पुढचा अध्याय लवकरच पाहू शकतो. धन्यवाद.